सांगली शहरात अवैध गुन्हे आणि तंबाखू तस्करीसारख्या प्रकरणांवर पोलिसांचा सखोल तपास सुरू असून अंबडार विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत एक मोठी कारवाई समोर आली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सांगली शहरात तंबाखू तस्करी करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली। सदर आरोपीचं नाव नम्रद इस्माल साफी उर्फ सिकंदर वर्षा असं असून त्याला तासगाव तालुक्यातील ताजानी लिगाडे यांच्या घरी अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील MH10 EA 6769 क्रमांकाची कार, सुगंधी तंबाखू, साला, विक्रीसाठी तयार पाकिटे व इतर साहित्य जप्त केले। या प्रकरणात विशेष बाब म्हणजे नम्रद इस्माल याच्या नावे कोणतीही वाहन नोंदणी नसताना तो तस्करीसाठी वापरत असलेली वाहनं वापरत आल्याचं निदर्शनास आलं। तसेच नम्रद इस्माल याने महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्ये अशाच पद्धतीने तंबाखू मालाची तस्करी करून अनेक ठिकाणी माल पाठवल्याचं समोर आलं। तपासादरम्यान नम्रद इस्माल याने विक्रमी प्रमाणात तंबाखू माल साठवला असल्याचंही उघड झालं असून त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता पोलिसांनी हा मुद्दा गांभीर्याने घेतला। नम्रदच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पोलिसांनी नम्रद इस्माल याच्या घराची झडती घेतली असून यामध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले। नम्रद इस्माल विरुद्ध अंबडार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24